नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध 4 अध्याय 14 श्लोक नंबर 18। यस्य राष्ट्रे पुरे चैव भगवान् यज्ञपुरुषः इज्जते स्वेन धर्मेण जनैर्वर्णाश्रमान्वितैः। यस्य राष्ट्रे पुरे चैव भगवान् यज्ञपुरुषः इज्जते स्वेन धर्मेण जनैर्वर्णाश्रमान्वितैः। यस्य राष्ट्रे पुरे चैव भगवान् यज्ञपुरुषः इज्जते स्वेन धर्मेण जनैर्वर्णाश्रमान्वितैः। यस्य राष्ट्रे पुरे चैव भगवान् यज्ञपुरुषः इज्जते स्वेन धर्मेण जनैर्वर्णाश्रमान्वितैः। यस्य राष्ट्रे पुरे चैव भगवान् यज्ञपुरुषः इज्जते स्वेन धर्मेण जनैर्वर्णाश्रमान्वितैः। यस्य जाचा राष्ट्रे राष्ट्रात व राज्यात पुरे नगरात च तसेच एव निश्चितपणे भगवान पुरुषोत्तम भगवान यज्ञपुरुषः सर्व यज्ञांचे भोक्ता असलेले इज्जते आराधना केली जाते स्वेन स्वतःच्या धर्मेण व्यवसायाने जनै लोकांकडून वर्णाश्रम 8 सामाजिक विभागांची पद्धती अन्वितय जे पालन करतात। भाषांतर आहे ज्याच्या राज्यामध्ये आणि नगरांमध्ये सामान्य लोक वर्णाश्रम पद्धतीचे काटेकोरपणे पालन करतात आणि जेथे सर्व नागरिक आपापल्या विशिष्ट व्यवसायांद्वारे पुरुषोत्तम भगवंतांची आराधना करतात
पुरुषोत्तम भगवंतांची आराधना करतात तो राजा पुण्यवान आणि धर्मनिष्ठ मानला जातो. सगळे ऋषी मुनी राजा वेनला मार्गदर्शन करत उपदेश देत आहेत. वेन राजा काही ऐकणार नाही, परंतु आपल्यासाठी हा उपदेश महत्वाचे आहेत. वर्णाश्रम आला परत. या अध्यायामध्ये, पुढच्या अध्यायामध्ये पृथु महाराजांची अवतार, पृथु महाराजांचे कार्य, सगळ्यामध्ये वर्णाश्रम तुम्हाला पुन्हा 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 रिपीटेडली ऐकायला मिळेल. कारण राजाचं प्रथम कर्तव्य असते प्रजा वर्णाश्रम धर्माचं पालन करत आहे की नाही ते पाहणे. त्याला स्वधर्म म्हटलेलं आहे. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 31व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, हा आपला स्वधर्म आहे, स्वधर्म सोडून चालत नाही. ऑफकोर्स प्रभुपाद मग याच्यावरती लिहिणारच. ज्याच्या राज्यामध्ये आणि नगरामध्ये सामान्य लोक वर्णाश्रम धर्माचे काटेकोरपणे पालन करतात आणि जेथे सर्व नागरिक आपापल्या विशिष्ट व्यवसायाद्वारे, म्हणजेच आपापल्या विहित नियत कर्मांद्वारे, इंग्लिशमध्ये प्रभुपाद याला म्हणतात प्रिस्क्राइब्ड ड्युटीज. प्रिस्क्राइब म्हणजे जसं डॉक्टर प्रिस्क्राइब करून देतो, हे औषध घ्या, तसं शास्त्रामध्ये तुम्हाला प्रिस्क्राइब केलेलं आहे की हे काम करा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर काही काम करत असाल तर ते पाप कर्मामध्ये मोडतं. जो सर्व नागरिक आपल्या विशिष्ट व्यवसायाद्वारे पुरुषोत्तम भगवंतांची आराधना करतात. व्हेरी इंटरेस्टिंग, अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. आपल्या विशिष्ट व्यवसायाद्वारे पुरुषोत्तम भगवंतांची आराधना करतात. आपण पाप कर्म करून त्या पाप कर्मातून फुलं आणि अगरबत्ती आणून भगवंतांची आराधना करत नाही. आपल्याला जे प्रिस्क्राइब्ड ड्युटी आहे, ऑक्युपेशन वर्णाश्रमाप्रमाणे, ते काम करून भगवंतांची आराधना करतात. भागवतम मध्ये बऱ्याचदा हे रिपीट केलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये देखील 18व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्माचा कधीच त्याग केला नसला पाहिजे. दान, तप आणि यज्ञ या 3 गोष्टींचा कधीही त्याग केला नसला पाहिजे. जो कोणी आपापल्या कर्माद्वारे कर्म करत करत माझी आराधना करतो तो माझा भक्त होतो, तो मुक्त होऊ शकतो. अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. 3ऱ्या अध्यायात सांगतात भगवंत की कर्म केल्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही आणि कर्म आपल्याला बांधून ठेवतं. कर्म लॉजिक बघा, कर्म केल्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही. कर्म आपल्याला बांधून ठेवतं, कर्मफळ आपल्याला बांधून ठेवतं. बंधनातून सुटायचं असेल तर आणि कर्म पण करायचं असेल तर मग आपण शिकलं पाहिजे की कर्म कुठल्या पद्धतीचं केलं पाहिजे. कर्माला नाही टाळून चालतं, नाही वाईट कर्म करून चालतं. कर्म हे करावंच लागतं आणि भगवंतांनी सांगितलेलंच कर्म करावं लागतं. आणि तेच कर्माद्वारे भगवंतांची आराधना करणे म्हणजे तेच कर्म भगवंतांसाठी करणे. त्याचं फळ जे आहे ते भगवंतांना अर्पण करणे. असे प्रजेतला प्रत्येक व्यक्ती जर असं करत असेल तर तो राजा पुण्यवान असतो. आणि असं जर कोणी करत नसेल तर प्रजेमध्ये सगळीकडे चोर, लुटेरे आणि समाजात सगळीकडे अराजकता असते. मग ही अराजकता थांबवण्यासाठी राजाला भरपूर पोलीस फोर्स तयार करावा लागतं. प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये पोलीस तैनात करावे लागतात.
का? कारण प्रजा ही वर्णाश्रमाचं पालन करत नाही, दुसऱ्याचं कर्म करून दुसऱ्याचं शोषण करते, लुटते. आज परिस्थिती अशी आहे, प्रत्येक देशाचा सगळ्यात मोठा बजेटचा हिस्सा हा पोलीस कर्मचाऱ्यांना आणि मिलिटरीवरती खर्च होतो, सगळ्या देशांचा. मग ही लोकशाही पद्धती कशा प्रकारे चांगली आहे सांगा? प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये पोलीस फोर्स नव्हता, एकटे प्रभू रामचंद्र होते. सैन्य होतं, परंतु पोलीस फोर्स नव्हता. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक चौकामध्ये पोलीस चौकी नव्हती. प्रभू रामचंद्र एकटे होते. कारण राजा धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक असते. प्रभुपाद इथे समजावणं. आणि धर्म म्हणजेच वर्णाश्रम धर्म. आपल्या भक्तांच्या डोक्यामध्ये अजून शिरलेलं नाही. धर्म म्हणजेच वर्णाश्रम धर्म. वर्णाश्रम धर्म टाळून, वर्णाश्रमाला बाजूला ठेवून तुम्ही भगवान श्रीकृष्णांची भक्ती, उपासना, आराधना करूच शकत नाही. इम्पॉसिबल आहे. कारण ही सिस्टीम त्यांनीच बनवलेली आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे राष्ट्राचे आणि नागरिकांचे कर्तव्य या श्लोकामध्ये अत्यंत सुंदर रीतीने विशद करण्यात आले आहे. अत्यंत सुंदर रीतीने म्हणजे शाब्दिक रचना सुंदर नाही आहे, मुद्देसूदपणा एकदम सुंदर आहे, परफेक्ट, पटण्यासारखा. स्वधर्म, दोन प्रकारचे स्वधर्म असतात आपल्याला. एक वर्णाश्रम धर्म आणि दुसऱ्याला म्हटलं जातं भागवत धर्म. दोन्हीचं पालन करावं लागतं. आणि जोपर्यंत शुद्ध झालेलं नाही आहे तोपर्यंत वर्णाश्रम धर्माचं पालन करावंच लागतं. आज सकाळी मी वाचत होतो, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना एका प्रश्न विचारला की तुम्ही सिद्ध प्रणालीचा प्रचार का करत नाही? प्रणाली म्हणजे काय? भाषांतर करणारे. प्रणाली म्हणजे काय? सिस्टीम. आपली सिस्टीम कुठली आहे? गुरु शिष्य परंपरेलाच सिस्टीम म्हटली जाते, परंतु या गुरु शिष्य परंपरेमध्ये देखील वेगवेगळे सिस्टीम असतात. सिद्ध प्रणाली, दीक्षा प्रणाली, शिक्षा प्रणाली, मंत्र प्रणाली. पूर्वीच्या काळामध्ये गुरु इतके पॉवरफुल होते की मंत्र दिला की समोरचा शिष्य व्हायचा. आज आपण फक्त नाटक करतो मंत्र द्यायचा, कोणी समोरचा शिष्य होत नाही, शुद्ध पण होत नाही. सिद्ध प्रणाली म्हणजे डोक्यावर हात ठेवला की समोरचा सिद्ध व्हायचा. गुरु प्रणाली. आता तर काही संप्रदाय किंवा धर्म किंवा बाबा बुवा असे आहेत ज्यांना गुरु प्रणाली पण नाही, म्हणजे त्याचा गुरु कोण आहे माहिती नाही. हा एकटाच ग्रेट गुरु होऊन बसलाय, प्रचार करतोय. चैतन्य महाप्रभूंची जी आपली ही प्रणाली आहे याला आपण म्हणतो शिक्षा प्रणाली. शिक्षा म्हणजे इथं ज्ञान घ्यायचंय, समजावून घ्यायचंय आणि बदलायचंय स्वतःला. ही दीक्षा प्रणाली पण नाही आहे. बऱ्याच जणांना वाटतं ही दीक्षा प्रणाली आहे. प्रभूजी आमची दीक्षा कधी होणार? शिक्षा म्हणजेच तुमची दीक्षा आहे. शिक्षेचं आचरण, शिक्षा म्हणजे शिक्षण, शिक्षा म्हणजे दंड नव्हे. शिक्षाचे दोन अर्थ होतात. शिक्षा प्रणाली म्हणजे ज्ञान प्रणाली. ज्ञानाचं जेव्हा तुम्ही आचरण कराल तेव्हा तुम्ही आपोआप सिद्ध व्हाल, तुम्ही आपोआप सिद्ध प्रणालीमध्ये येता. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात. तर हे सगळं समजावून घेऊन याचं आचरण करणे, याच्या आचरणात आणणे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच जणांना माहिती नाही आपल्याला दोन स्वधर्म आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात आपल्याला दोन स्वधर्म आहेत. डायरेक्टली सांगत नाहीत पण इनडायरेक्टली सांगतात. आणि जोपर्यंत आपण पूर्णपणे भगवंतांना शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला वर्णाश्रम धर्म पाळावाच लागतो. तोच आपला स्वधर्म असतो.
आणि जे महान भक्त होऊन गेले, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज वगैरे, यांनी तर दाखवून दिलं की भक्त झाल्यावर देखील वर्णाश्रम धर्माचं पालन करावं लागतं. सोडू शकत नाही तुम्ही वर्ण. या भौतिक जगामध्ये जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत एक तर पूर्णपणे निष्किंचन भक्ती करा, नाहीतर तर वर्णाश्रम धर्माचे पालन करा. दोन्हीला भक्ती म्हटलं जातं. आपले काही काही भक्त लोक असे आहेत जे वर्णाश्रमाला असं तुसड्यासारखं बोलून म्हणतात, हट, वर्णाश्रम धर्म कर्मी लोकांसाठी, भक्तासाठी थोडीच आहे. आपण वैष्णव आहोत, वर्णाश्रमाच्या पलीकडे आहोत. ध्रुव महाराज वैष्णव नव्हते, प्रल्हाद महाराज वैष्णव नव्हते. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हे वर्णाश्रम पद्धती जी आहे ती भगवान श्रीकृष्णांनी निर्माण केलेली आहे. तुम्ही त्याला कसं काय धिडकार? तुम्ही जर शुद्ध भक्त असाल तर पहिल्यांदा वर्णाश्रमाचा स्वीकार केला पाहिजे, कारण भगवंतांनी बनवले. भगवंतांची प्रत्येक गोष्ट भगवान स्वतः. शासन प्रमुख किंवा राजा यांची कर्तव्ये त्याचप्रमाणे नागरिकांची कर्तव्ये अशा पद्धतीने आखलेली असावीत की अंती म्हणजे शेवटी प्रत्येक जण पुरुषोत्तम भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियुक्त व्हावा. आणि हे वर्णाश्रमामध्येच होऊ शकतं. वर्णाश्रम जर नसेल तर प्रत्येक जण भगवंतांच्या सेवेमध्ये लागूच शकत नाही, कारण वर्णाश्रमाच्या विरुद्ध काय असतं? पाप कर्म. पाप आणि भक्ती दोघे एकमेकासोबत कधीच जाऊ शकत नाही. यस, जो वर्णाश्रमामध्ये नाही आहे तो पापी आहे, पापीच असतो. तर राजाने याचं काटेकोरपणे निरीक्षण करत याचं पालन होतंय की नाही हे पाहणे हे राजाचं कर्तव्य आहे, आणि प्रजेतल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे त्याचं पालन करणे. जर तुम्ही म्हणत असाल मी ब्राह्मण आहे तर तुम्ही ब्राह्मणासारखं वागलं पाहिजे, नसेल तर तुम्हाला दंड दिला जातो. म्हणून जो हंबल नम्र ब्राह्मण असतो तो स्वतःहून म्हणतो मी ब्राह्मण नाही, मी शूद्र आहे, जरी तो शुद्ध ब्राह्मण असला तरी. कारण ह्युमिलिटी, विनम्रता हा ब्राह्मणाचा पहिला गुण असतो. सगळ्याचा उद्देश काय? सगळे भगवंतांच्या सेवेत असले पाहिजे. नसेल तर त्या वर्णाश्रमाचा पण काय उपयोग नाही. वर्णाश्रम नसतंच ऍक्च्युली. वर्णाश्रम त्यालाच म्हणतात जिथे सगळे भगवंतांच्या सेवेमध्ये असतात, एकमेकांना कोऑपरेट करतात. ब्राह्मण सगळ्यांना मदत करतात, क्षत्रिय सगळ्यांना मदत करतात, वैश्य सगळ्यांना मदत करतात, शूद्र सगळ्यांना मदत करतात. कशासाठी? भगवंतांची सेवा करण्यासाठी. बऱ्याचदा मी हे समजावून सांगितलेलं आहे. ब्राह्मण सर्वांना ज्ञान देतात, भगवत भक्तीचा सेवा करतात. क्षत्रिय आता वाचत आहोत आपण, वर्णाश्रम धर्माचं पालन होते की नाही याच्यावरती नियंत्रण ठेवतात, रक्षण करतात. अशा प्रकारे ते सेवा करतात. वैश्य हा उत्पादक वर्ग असतो, सगळ्यांच्या खाण्यापिण्याच्या राहण्याची व्यवस्था वैश्य करतो. अशा प्रकारे तो सगळ्यांची सेवा करतो. आणि शूद्राला काही जमत नाही म्हणून या तिघांची सेवा करतो, तिघांना कुठे पडेल तिथे मदत करत असतो. आणि अशा प्रकारे चौघे एकमेकांना मदत करून भगवंतांची सेवा करतात आणि चौघे भगवत धामात जातात. कुणी इथे राहतो असं नाही. हे मूर्खपणाने कधी कधी सांगितलं जातं आपल्याला की फक्त ब्राह्मण जातो भगवत धामात, बाकीचे इथेच राहतात. नो, सगळे भगवत धामात जातात. स्त्रिया, शूद्र, वैश्य. म्हणून सगळा व्यवहार भगवंतांच्या संतुष्टीसाठी असला पाहिजे. भागवतमच्या अगदी सुरुवातीला सांगितलेलं आहे, स्वानुष्ठिष्टस्य धर्मस्य संसिद्धीर हरितोषणम. सगळं वर्णाश्रम निर्माणच केलेलं आहे हरीच्या संतुष्टीसाठी. हरितोषणम अतपुंभीर द्विजश्रेष्ठ वर्णाश्रम विभागशः. वर्णाश्रमाचा हा विभागच त्यासाठी केलेला आहे. राजा किंवा शासन प्रमुख हा परम भगवंतांचा प्रतिनिधी असतो, आणि म्हणून सर्व व्यवहार सुरळीतपणे चालले आहेत, तसेच सर्व नागरिक शास्त्रोक्त वर्णाश्रम पद्धतीमध्ये स्वाभाविकपणे स्थित आहेत हे पाहणे त्याचे प्रथम कर्तव्य असते. दुसरं काही काम नसते राजाचं, दुसरं काही कामच नसते.
प्रजेतला प्रत्येक व्यक्ती वर्णाश्रमाचं पालन करतोय की नाही शास्त्रोक्त पद्धतीने हे पाहणे एवढंच राजाचं काम असतं. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल दुसरं कसं काय का, मग चोर लुटेरे यांना पकडणार कोण, मग ते जनकल्याणार्थ पंचवार्षिक योजना कोण आणणार, हे सगळे ऑफिसेस कोण चालवणार, लाडकी बहीण योजना कोण चालवणार, हे सगळं करायची काही गरजच नसते जर वर्णाश्रम व्यवस्थित असेल तर. वर्णाश्रम नसेल तरच चोर लुटेरे निर्माण होतात. जो आपल्या वर्णाप्रमाणे वागत नाही तो चोर असतो. त्यामुळे वर्णाश्रमाचं पालन होतंय की नाही हे पाहिलं राजाने, शासकाने, दुसरं काही वेगळी व्यवस्था त्याला करावी लागत नाही. इतकी परफेक्ट व्यवस्था भगवंतांनी निर्माण करून दिलेली आहे तुम्हाला. परंतु जनरली कलियुगामध्ये त्याला टाळलं जातं. कलीने पहिला अटॅक केला वर्णाश्रमावरतीच. कलियुगामध्ये वर्णाश्रमाला टाळलं जातं. राजा देखील मुद्दामून जाणून बुजून टाळतो, कारण त्याला माहितीये मी क्षत्रियच नाहीये तरी पण राज्यकारभार सांभाळते. वर्णाश्रमाचा जर मी प्रचार केला मलाच गादीवरून काढून टाकतील. जे कलियुगातले गुरु लोक आहेत ते वर्णाश्रमाचा प्रचार करत नाहीत, त्यांना पण माहिती आहे की मी ब्राह्मण नाहीये, गुरु व्हायच्या पात्रतेचा नाहीये, तरी पण मी गुरु होऊन मिरवतोय. मी जर वर्णाश्रमाचा प्रचार केला तर मलाच गुरुपदावरून काढून टाकतील. म्हणून वर्णाश्रमाचा प्रचार होत नाही. आणि जोपर्यंत वर्णाश्रमाचा प्रचार होत नाही, वर्णाश्रम स्थापन केलं जात नाही, तोपर्यंत ही समाजामध्ये दुर्व्यवहार चालतच राहणार. ना त्याला राजा थांबू शकतो, कुठला शासक थांबू शकतो, नाही ब्राह्मण गुरु, आजकालचे ढोंगी गुरु थांबू शकतात. तुमच्या सत्संगमध्ये, तुमच्या मंदिरामध्ये, तुमच्या आश्रमामध्ये सगळीकडे दुर्व्यवहार चालू राहणार. अघन्य साधे सुधे दुर्व्यवहार नाही, एकमेकांचा द्वेष करणारे अघन्य दुर्व्यवहार चालणार. आणि जे आपण पाहतोय आज रोज, हो की नाही, एकदम खालच्या पातळी. म्हणून राजाचं हे प्रथम कर्तव्य आहे. विष्णू पुराणामध्ये म्हटले आहे की 4 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि 4 आश्रम ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास यांनी युक्त अशा विज्ञानाधिष्ठित सामाजिक रचनेचे लोकांना प्रशिक्षण नसेल अथवा लोक तिच्यामध्ये स्थित नसतील तर मानवी समाजास खरा मानवी समाज मानता येणार नाही. तसेच अशा समाजातील मनुष्य जीवनाच्या अंतिम ध्येयाच्या दिशेने काहीच प्रगती करू शकणार नाही. विष्णू पुराणामध्ये सांगितलं, वर्णाश्रम आचरतवा. श्लोक प्रभुपाद नेहमी सांगतात हा श्लोक. एवढंच आठवतंय मला, कारण प्रभुपाद पण एवढेच सांगतात, कधी कधी पूर्ण श्लोक सांगतात. तर इथे काय म्हटलेलं आहे की ही व्यवस्था जी आहे एकतर ही विज्ञानाधिष्ठित आहे, म्हणजे बॅक्ड बाय सायन्स. आपण म्हणतो की सायन्सवर आधारित आहे, विज्ञानावर आधारित आहे. आजकालची बोगस सिस्टीम, सर्व धर्म समभाव, सर्व जाती समभाव, सर्व वर्ण समभाव, सर्व स्त्री पुरुष समभाव, ही सगळ्यात बोगस सिस्टीम आहे. पण समान कुणी असूच शकत नाही. लहानपणी विचार करायचो, आपले सगळे हिंदी सिनेमा आहेत ना, विशेष करून अमिताभ बच्चनचे सिनेमे जर तुम्ही बघितला, आपले सगळे अजून देखील आता जरा जरा बदलत चाललंय मग आधुनिकतेमध्ये, परंतु पूर्वीच्या सगळ्या सिनेमामध्ये ना हिरो असायचे, हिरो. आपण विचारताना पण लहानपणी म्हणायचो हिरो कोण आहे, हिरोईन कोण आहे. ऍक्टर लोकांना अजून पण कळत नाही, ऍक्टर म्हणायचं, ऍक्ट्रेस म्हणायचं, हिरोच म्हणतात. हिरो कोण कोण आहे. ऍक्च्युली हिरो हा शब्द कुठून आला. हिरो म्हणजे जो लीडर असतो. अमिताभ बच्चन बघा, त्याच्या मागे मागे 4 लोक असतात पूर्वीच्या सिनेमात, आणि हे नॅचरल असतं, हे स्वाभाविक असतं. आणि ते जे मागे मागे फिरणारे असतात ना, त्यांना पण काही वाईट वाटत नाही, कारण त्यांचा स्वभावच तसा असतो. समाज हा लीडर आणि फॉलोअर्सनीच बनलेला असतो. समाजामध्ये लीडर असलाच पाहिजे आणि बाकीचे सगळे फॉलोअर्स असलेच पाहिजेत. फॉलोअर्सना पण कधी वाटत नाही की मी लीडर होणार. आणि लीडर हा नॅचरल लीडर असतो, स्वाभाविक. तो स्वतःहून लीडर बनलेला नसतो, तो नॅचरली बनलेला असतो. आणि वर्णाश्रम पद्धतीमध्ये हे नैसर्गिक नॅचरल लीडर्स असतात, ब्राह्मण आणि क्षत्रिय.
ऑटोमॅटिकली ते लीडर होतात. आणि बाकीच्यांना त्यांच्या आधिपत्याखाली काम करायला काही वाईट वाटत नाही, हे नॅचरल असतं. पण तो हळूहळू आपल्याला या आधुनिक शिक्षण पद्धतीतून समजावून सांगितलं की नाही, तुम्ही पण लीडर होऊ शकता, तुम्ही पण समान होऊ शकता. आणि मग हे लीडर होण्याच्या, समान होण्याच्या नादामध्ये आपण आपलं आयुष्य बर्बाद करतो. म्हणूनच आज आपण समाजामध्ये पाहतोय, जो तो उठतो कुठला पण धंदा करायला लागतो. त्याच्या कर्ज काढतो, काही पण करतो, कर्ज काढतो, टेम्पो घेतो, त्याला चालवायचं कसं माहिती नाही, धंदा करायचं कसं माहिती नाही, कर्ज काढतो, शेती करतो. आपल्यामध्ये गुणच नाहीत. आणि मग ह्याच्यामध्ये आपली स्ट्रेस लेवल वाढतं, टेन्शन वाढतं, आजार निर्माण होतात, सगळा गोंधळ निर्माण होतो, घरातले सोडून जातात, घरात सगळा ताणतणाव निर्माण होतो. हे सगळीकडे चालू आहे आज समाजामध्ये. कारण नैसर्गिकरित्या आपण सगळे शूद्र आहोत कलियुगामध्ये, परंतु प्रत्येक जण ग्रेट बनायचा प्रयत्न करतो. ही सायंटिफिक पद्धती आहे. या पद्धतीमध्ये या, तुमचं जीवन सुखी होईल. विज्ञानाधिष्ठित शब्द माहिती नाही इंग्लिशमध्ये काय म्हणतात प्रभुपाद, विज्ञानाधिष्ठित सामाजिक रचना. याचं जर लोकांना प्रशिक्षण नसेल तर त्या मानवी समाजाला मानवी समाजच म्हणायचं नाही, विष्णू पुराण सांगतं. आणि प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात, जर तुम्ही वर्णाश्रमामध्ये स्थित नसाल तर तुम्ही माणूसच नाही, पशु आहे. वर्णाश्रमामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही मानव होता, मग तुमची भक्ती सुरुवात होते. भक्ती कुठली काय, अजून माणूसच नाही तुम्ही. भक्ती कोणत्या, कुत्रे मांजर थोडीच भक्ती करू शकतात. काही उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये, परंतु जनरली माणूसच भक्ती करू शकतो, भक्तिमय सेवा करू शकतो. वर्णाश्रम नसेल तर तुम्ही मानवी समाज नाही. आणि मनुष्य जीवनाच्या अंतिम ध्येयाच्या दिशेने कोणीही प्रगती करू शकणार नाही. किंवा अंतिम ध्येयाच्या दिशेने प्रगती करण्याची खूप लांबची गोष्ट आहे. अंतिम ध्येय काय आहे हेच कळत नाही मग. म्हणून तर जे वर्णाश्रमामध्ये नाही आहे त्यांना वाटतं की अंतिम ध्येय आहे पैसा कमवणे, इंद्रिय तृप्ती करणे, मी माझं संग्रह करणे, गोळा करणे, अत्याहार प्रयासश्च चालू आहे हे सगळं. वर्णाश्रम पद्धतीनुसार सर्व व्यवहार चालतात की नाही हे पाहणे शासनाचे कर्तव्य आहे. प्रभुपाद अगदी सोप्या शब्दात समजावून सांगतात. प्रभुपादांची तुम्ही लेक्चर वाचला, ऐकला ना, तुम्हाला कळेल. प्रभुपाद म्हणतात, जो म्हणतो मी ब्राह्मण आहे, ब्राह्मण आहे, ब्राह्मण आहे, तो जर ब्राह्मणासारखं वागत नसेल त्याला दंड देणे हे राजाचं काम आहे. बस. हे ऐकायला खूप विचित्र वाटतं पहिल्यांदा, परंतु हे खूप लॉजिकल आहे. कारण जो ब्राह्मण आहे म्हणतो त्याच्यामध्ये शम, दम, तप, शौच हे गुण असले पाहिजेत. मग हे गुण तो सोडून दुसऱ्याचं क्षत्रियासारखं काम का करतो, वैश्यासारखं काम का करतो, फॅक्टरी का काढतो, दुकान का उघडून बसतो? कारण त्याला पैसा प्रतिष्ठा पाहिजे. पैसा प्रतिष्ठा पाहिजे म्हणजे काहीतरी चापलुसी करणार, फसवाफसवी करणार, म्हणजेच तो चोर झाला, लुटेरा झाला, तो पापी झाला. मग अशा लोकांना दंड देणे हे राजाचं काम आहे. तो जर म्हणत असेल मी ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाप्रमाणेच तर तो वागत राहिला तर त्याच्या हातातून पाप कर्मच होणार नाही, चोरीच होणार नाही, फसवेगिरीचे कामच होणार नाही. सेम क्षत्रिय, सेम वैश्य. क्षत्रियाचे गुण नाहीये, संस्था प्रमुख, मंदिर अध्यक्ष हे सगळे क्षत्रिय असले पाहिजेत. जिथे जिथे मॅनेजमेंटचं काम असतं ना ते क्षत्रियाचं काम असतं, लीडर. परंतु हा मंदिर अध्यक्ष झालाय, मंदिरातले पैसे लंपास करतो का? कारण तो क्षत्रियच नाही. क्षत्रियाचं गुण असतं शौर्य. शौर्य म्हणजे काय? धर्माच्या आचरणासाठी, प्रजेच्या रक्षणासाठी, मंदिरातल्या भक्तांच्या रक्षणासाठी जीव पण द्यायला तयार असलं पाहिजे. हाच मंदिरातल्या भक्तांचे पैसे लुटून गायब करतो, मग याला दंड दिला पाहिजे. लक्षात येते का? जो आपापल्या वर्णाप्रमाणे वागत नाही त्याला दंड देणे हे राजाचं काम असतं. एकदम सिंपल भाषेत प्रभुपाद सांगतात. वर दिलेल्या श्लोकामध्ये म्हटल्याप्रमाणे भगवान यज्ञ पुरुष म्हणजे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे यज्ञ पुरुष आहेत. भगवद्गीतेत 5व्या अध्यायात 29व्या श्लोकात म्हटलेले आहे, भोक्ताराम यज्ञ तपसाम. श्रीकृष्ण हे सर्व यज्ञांचे अंतिम उद्दिष्ट आहेत, तसेच ते सर्व यज्ञांचे भोक्ताही आहेत.
अंतिम उद्दिष्ट म्हणजे यज्ञ करायचा कशासाठी? त्यांना मिळवण्यासाठी, त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी, म्हणजेच अंतिम उद्दिष्ट. आणि यज्ञामध्ये जे जे काही देतो आपण ते देखील त्यांच्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही किंवा दुसऱ्या कुठल्या देवी देवतांसाठी नाही. यज्ञ पुरुष हा शब्द भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा विष्णू तत्व श्रेणीतील कोणत्याही भगवत अवताराला संबोधण्यासाठी वापरला जातो. विशेष करून वराह अवताराला यज्ञ अवतार म्हटलं जातं. परिपूर्ण मानवी समाजात लोक वर्णाश्रम पद्धतीचे योग्य रीतीने पालन करण्यात आणि आपापल्या विशिष्ट कार्यामध्ये भगवान विष्णूंची उपासना करण्यात निमग्न असतात. परफेक्ट समाज तोच असतो जिथे वर्णाश्रमाचं पालन केलं जातं आणि जे काम करतात लोक ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतात. दोन्ही लक्षात घ्या की आपल्या भक्तांच्या हे लक्षात येत नाही. प्रभूजी प्रभुपादांनी सांगितलंय जे करताय ते भगवंतांसाठी करा, तर पाप करा म्हणून सांगितलेलं नाहीये. प्रभुपादांच्या एका लेक्चरमध्ये प्रभुपादच हे म्हटलेलं मी तुम्हाला काढून दाखवतो, मला आता शोधावं लागेल. प्रभुपाद म्हणतात याचा अर्थ, प्रभुपाद स्वतः म्हणतात याचा अर्थ असा नाही कुठले पण काम करा आणि त्याचं फळ भगवंतांना द्या. हो, पहिल्यांदा वर्णाश्रमात यावं लागेल. वर्णाश्रम म्हणजेच काम बदलणे. आता जे आपण पाप कर्म करतोय सगळे, जॉब, व्यवसाय, फॅक्टरी, इंडस्ट्री, ते बंद करणे आणि वर्णाश्रमामध्ये येणे, आपापल्या वर्णाप्रमाणे काम करणे आणि मग तेच काम भगवंतांच्याच, फक्त भगवंतांच्याच संतुष्टीसाठी करणे. बस, लाईफ परफेक्ट. हे 2 स्टेप मध्ये आपल्याला लाईफ बदलायचंय. डायरेक्ट भक्त व्हायचा आपण प्रयत्न करतोय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आणि जातोय पाप कर्म करायला. नाही होणार. पहिल्यांदा कर्म बदलावं लागेल आणि कर्म बदलण्यासाठी भगवंतांची कृपा, भगवंतांची दया पाहिजे. भगवंतच आपल्याला मदत करू शकतात, कारण आपण अनादि जन्मापासून या पाप कर्मामध्ये अडकलोय. आणि ते भगवंतांना बोलवून माझ्यावरती कृपा करा, माझं जीवन बदला, माझं मन बदला, माझं कर्म बदला, याची प्रार्थना करण्यासाठी आपल्याला जप जोरात करायचा असतो. नुसतंच पुस्तक वाचून हे होत नाही, जप पण करायला पाहिजे. जीवनाचा उद्देश असला पाहिजे की प्रत्येक क्षण भगवंतांचं स्मरण झालं पाहिजे. बस. मग हे प्रत्येक क्षण भगवंतांचं स्मरण होण्यासाठी आपल्या आयुष्याची घडी कशी बदलता येईल तशी बदलली पाहिजे. भगवद्गीतेत प्रभुपाद सांगतात, mold your life in such a way that you can remember Lord Krishna 24 hours, every moment. ते जर होत नसेल, जे काही आडवं ते सगळं बंद केलं पाहिजे. इथे लाखो करोडो रुपयाचा व्यवसाय असू दे, बंद केलं पाहिजे. हे याचा ना प्रचार केला जातो ना याचं आचरण कोणी करतं. हा प्रॉब्लेम आहे सध्या स्थितीला. म्हणून शुद्ध भक्ती कुठे दिसत नाही, आणि शुद्ध भक्ती कुठे दिसत नाही म्हणून शुद्ध भक्तीचा प्रचार पण कुठे दिसत नाही. विविध व्यवसायांमध्ये गुंतलेले नागरिक आपल्या कर्मफलांद्वारे भगवंतांची सेवा करतात. हेच जीवनाचे पूर्णत्व आहे. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात 46व्या श्लोकात सांगितलेले आहे, यथा प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वम इदम तथम स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिम विंदती मानव. सुरुवातीला मी सांगत होतो या आजच्या क्लासच्या, भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, तुम्ही जे काम करत आहे ते करत करत माझी उपासना करा. याचा चुकीचा अर्थ काढतात लगेच. आमचे एक प्रभूजींनी मला या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, तुम्ही जे काही करत आहात ते करत करत भगवंतांची उपासना करा, आपल्या कर्माचं फळ भगवंतांना अर्पण करा. मला लगेच असं काढून दाखवलं, बघा बघा प्रभूजी. परंतु हा श्लोक कितवा आहे बघा भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात, कितवा आहे? 46वा. पहिल्या 45 श्लोकात काय सांगितलंय, कोण वाचणार? पहिल्या 45 श्लोकात भगवंतांनी फक्त वर्णाश्रम समजावून सांगितले. वर्णाश्रमाप्रमाणेच काम करायला पाहिजे हे देखील निष्ठून, अगदी निक्षून सांगितलंय 18व्या अध्यायात. म्हणजे या शब्दात सांगितलंय अर्जुनाला,
की तू तू दुसऱ्या वर्णाचं काम करायला गेलास तर तुझ्या इतका मोठा पापी कोणी नाही, या शब्दात सांगितलं. आणि मग 46व्या श्लोकात सांगितलंय, तुमचं तुमचं काम करत करत माझी उपासना करा, मग तुम्हाला सगळी सिद्धी प्राप्त होते. येन सर्वमिदं ततम्. सर्व प्राणी मात्रांचे उगमस्थान असणाऱ्या सर्वव्यापी भगवंतांचे पूजन करून मनुष्य आपल्या कर्तव्य आचरणाद्वारे पूर्णत्व प्राप्त करू शकतो. कुठल्याही कामाद्वारे नाही, कर्तव्य. कर्तव्य कशाला म्हणतात? जे तुमच्या गुणाप्रमाणे तुम्ही ते केलंच पाहिजे, त्याच्यात कितीही नुकसान झालं तरी ते केलंच पाहिजे, त्याला कर्तव्य म्हणतात. रोज उठून लाखाचा व्यवहार करतो, बिझनेस करतो, नोकरी करतो आणि मग त्याचं फळ भगवंतांना आणून देतो, ही बोगसगिरी आहे. काही काही लोक माझ्याशी भांडतात, तुमच्या कृष्णाने काय सांगितलंय? कर्मच करायला सांगितलंय ना. या शब्दात मला परवा बोलत होते ऍक्च्युअली, तुमच्या कृष्णाने काय सांगितलं? कर्मच करायला सांगितलंय ना. म्हणतात ना, इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, हाफ नॉलेज इज मोर डेंजरस दॅन नो नॉलेज. अर्धवट शिजलेले आहेत आपले सगळे हिंदू लोक. यस, कर्माद्वारेच भगवंतांची पूजा करायची आहे, परंतु कर्म बदललं पाहिजे. अशा प्रकारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांनी आपापली विहित कर्तव्ये केलीच पाहिजेत. प्रभुपादांचं आहे, माझं नाही. अशा प्रकारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रांनी आपली विहित कर्तव्य, विहितचा अर्थ असतो शास्त्रामध्ये दिलेली, प्रिस्क्राइब्ड, तुम्ही मनाने निर्माण केलेली नाही. काय आता सद्यस्थितीला इतकी वाईट अवस्था आहे ना, काही माझे मित्र भेटतात किंवा मोठे पण अगदी माझ्या वयाचे देखील भेटतात आणि स्वतःसाठी किंवा स्वतःच्या मुलासाठी मला विचारतात, प्रभूजी काहीतरी आयडिया द्या की नवीन बिझनेसची. तुम्ही बाहेरच्या देशात जाऊन आला, आम्हाला काहीतरी आयडिया द्या नवीन बिझनेस करायची. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, नुसतं आयडिया मिळाली की तुम्ही कुठलाही बिझनेस करू शकता? सरकार तयार आहे मुद्रा लोन द्यायला, प्रोजेक्ट रिपोर्ट करून देतात कुठले वकील, सबमिट करा, मुद्रा लोन घ्या आणि बिझनेस करा. तुमचं डोकं काही नाही लावायचं त्याच्यामध्ये. कोण पण उठतो, शेजारच्याने मिरची कांडप मशीन आणला म्हणून हा पण आणतो, शेजारच्याने हार्डवेअरचं दुकान काढला, हा पण काढतो. हे चालू आहे सगळीकडे. बघितलं तुम्ही, एका गल्लीमध्ये ना असे 15 मसाल्याचे दुकान आहेत. मसाला विकत घेऊन खाणार कोण? आणि मग रडत बसतात, धंदा चालत नाही, काय करायचं. हे कापड दुकानवाले तर सगळ्यात आश्चर्य वाटते मला ऍक्च्युली, कुठे पण काढून बसतात कापड दुकान. हे बघितलं इथे, तिकडे एकदम कडेला शेवटचं हे आहे ना, बँक ऑफ इंडियाच्याही पलीकडे साडीचं दुकान काढलं. महिन्याभरात किती विकत असेल तो? आणि मग रडायचं, पैसाच नाही, बिझनेसच होत नाही. मराठी माणसाला कोणी बिझनेसच करू देत नाही. आजकाल नवीन ट्रेंड चालू आहे, मराठी माणसाला कोणी बिझनेसच करू देत नाही. मराठीचा काय संबंध आहे त्याच्याशी? अरे तुझ्या अंगात गुणच नाही आहे, तू कशाला विनाकारण करतो? आपापली विहित कामं करा ना. मॅक्झिमम लोकांना खायला प्यायला लागतं, त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही, पण तू शेती कुणालाच करायची नाही. मजेची गोष्ट आहे. कापड खाणार आहेत, नट बोल्ट लोखंड प्लास्टिक खायचं आपल्याला. या प्रभुपाद पुढे लिहितात, अशा प्रकारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रांनी आपापली विहित कर्तव्ये केलीच पाहिजेत, कारण या कर्तव्यांचे विधान शास्त्रांमध्ये केलेले आहे. शास्त्राचं जो पालन करत नाही त्याला भगवंत पण मानत नाही, भले त्याचं बरोबर असलं तरी. असे केल्यास प्रत्येक मनुष्य भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करू शकतो. सर्व नागरिक अशा पद्धतीनेच कार्य करतील अशी व्यवस्था करणे हे राजाचे, प्रशासकाचे कार्य आहे. परत तेच मुद्दा येतो बघा, ब्राह्मण ब्राह्मणासारखं वागत नसेल तर दुसऱ्याला त्रास देत होतो, क्षत्रिय क्षत्रियासारखं वागत नसेल तर दुसऱ्याला त्रास देतो. आता आजकालचे क्षत्रिय आहेत ना, हे तलाठी, तहसीलदार, प्रांत वगैरे, कलेक्टर वगैरे,
हे बोगस क्षत्रिय आहेत, क्षत्रिय नाहीच आहेत, परंतु क्षत्रिय असल्याचं आणतात, परंतु मग त्यामुळे क्षत्रियाचं काम करत नाही. त्यामुळे वैश्य बिचारात तडपडतय शेतकरी. आज समाजामध्ये या भ्रष्ट सरकारचा सगळ्यात त्रास कोणाला होत असेल तर तो शेतकऱ्यांना होतो. म्हणून शेती कोणी करायला तयार नसते. ऑफकोर्स ते भ्रमित आहेत. त्यांना असं वाटतं की सरकारने मदत केली तरच आपण शेती करू शकतो. सरकार कशाला मदत करायला पाहिजे? शेतीचा आणि सरकारचा काय संबंध आहे? तुमच्या घरातले दाणे तुम्हाला पेरायचे आहेत, नाही सरकार बी देत नाही. अरे सरकार कशाला बी द्यायला पाहिजे? तुझं तू बी गोळा कर ना. भगवंतानी बी निर्माण केलेलं आहे, तू साठवून ठेव, ते बी पेर, पाण्याची व्यवस्था कर. सरकारचा काय संबंध आहे याच्यामध्ये? नाही सरकार माझ्या धान्याला, माझ्या शेतीतल्या मालाला भाव देत नाही. सरकार कशाला भाव द्यायला पाहिजे? तू तुझा भाव ठरव. कोण थांबवलंय तुझा भाव ठरवण्यापासून? तू म्हणायचं या किमतीला मी देणार नाही तर देणार नाही. कोण तुम्हाला जेलमध्ये टाकते? ही फालतूगिरी सुरू आहे सगळीकडे. हमी भाव दिला पाहिजे, सरकारने मदत केली पाहिजे. खरं बघायला गेलं तर आपण भ्रमित झालेलं आहे. आपण वैश्यच नाही, पैशाचे गुणच नाहीत आपल्यात. आणि ऑन टॉप ऑफ दॅट हे क्षत्रिय लोक शेतकऱ्यांना लुटत असतात. हे भरा, ते भरा, हे अर्ज करा, ते अर्ज करा, असं करा, तसं करा, इथे या, तिथे या. जगूच देत नाही. कलियुगाचं लक्षण आहे. जसं कालच्या तात्पर्यामध्ये आपण वाचत होतो की कलियुगाचं हे लक्षण आहे. राजा चोर लुटेरा असणार, प्रशासकीय वर्ग सगळे चोर लुटेरे असणार, निसर्ग तुम्हाला साथ देणार नाही, सगळ्या बाजूंनी तुमची काय म्हणतात त्याला कुचंडी होणार, गळा दाबला जाणार. त्याला म्हणायचं कलियुग. सर्व नागरिक अशा पद्धतीने कार्य करतील अशी व्यवस्था करणे हे राजाचे, प्रशासकाचे कार्य आहे. दुसऱ्या शब्दात राष्ट्राने अथवा शासनाने आपली राष्ट्र निधर्मी आहे असे घोषित करून आपल्या कर्तव्य पालनापासून च्युत होऊ नये. कारण लोक वर्णाश्रम धर्मामध्ये प्रगती करतात की नाही यामध्ये निधर्मी शासनास मुळी स्वारस्य नसते. तुम्हाला जरा निधर्मी म्हणजे काय? सेक्युलरिझम. आता चालू आहे ना सगळीकडे, सर्व धर्म संभाव किंवा धर्म नाहीच आहे, शाळेतून धर्म काढून टाका, शाळेत धर्म नको. सरकार आज जवळजवळ सगळ्या संपूर्ण जगामध्ये सरकारचं हेच धोरण आहे, नो धर्म. त्याचं एक कारण हे पण आहे की लोकांनी बरेच स्वतःचे धर्म करून एकमेकांमध्ये भांडायला लागले, माझा धर्म, माझा धर्म तो. मग सरकार धर्मनिरपेक्ष झालं. निधर्मी म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्षतेचा आव आणून जर तुम्ही शासन करायला लागला तर ते कधीच सक्सेसफुल होणार नाही. धर्मानेच केलं पाहिजे, परंतु कुठला धर्म? वर्णाश्रम धर्म. त्याचा ना हिंदूशी संबंध आहे, ना मुस्लिमशी संबंध आहे, ना ख्रिश्चनशी संबंध आहे, ना कुठल्या जातीपातीशी संबंध आहे. ही नॅचरल व्यवस्था आहे की तुमच्यामध्ये हे गुण आहेत तर तुम्ही सगळ्यांना ज्ञान द्यायचं काम करा, तुमच्यामध्ये हे गुण आहेत तर सगळ्यांचं संरक्षण करायचं काम करा, तुमच्यामध्ये हे गुण आहेत तर तुम्ही उत्पन्न करा, तुम्हाला काहीच जमत नाही या तिघांना मदत करा. बस संपला. इथे कोणालाही कमी जास्त लेखलेलं नाही, नीच उच्च नाही आहे, असं काही नाही आहे. नीच उच्चपणा वर्णाश्रमामध्ये खालचा धर्म वरचा धर्म हा आसुरी लोकांनी तयार केला. प्रभुपाद किती मस्त लिहितात बघा इथे. राष्ट्राने किंवा शासनाने आपले राष्ट्र निधर्मी असे घोषित करून कर्तव्य पालनापासून च्युत होऊ नये. धर्मनिरपेक्ष आहे आम्ही. नो. कारण लोक वर्णाश्रम धर्मामध्ये प्रगती करतात की नाही त्याच्यामध्ये यांना इंटरेस्टच नसतो. जसं मगाशी मी म्हणालो, कारण इंटरेस्ट घेतला तर पहिल्यांदा स्वतःचं पद सोडायला पाहिजे. तो स्वतःच क्षत्रिय नाही, ब्राह्मण नाही. ते सेम टू सेम आपल्या प्रभुपादांच्या संस्थेमध्ये पण चालू आहे. त्यांना वर्णाश्रमामध्ये इंटरेस्ट नाही, कारण मग यांचं पद सोडायला लागते. कारण ते क्षत्रिय नाही त्यांना माहिती आहे, ब्राह्मण नाही त्यांना माहिती आहे. सद्यस्थितीत प्रशासकीय सेवेत गुंतलेल्या आणि नागरिकांवर राज्य करणाऱ्या लोकांना वर्णाश्रम धर्माविषयी आदर नाही. राष्ट्रांनी स्वीकारलेल्या निधर्मवादातच त्यांना समाधान वाटते. अशा राष्ट्रामध्ये कोणीच सुखी राहू शकत नाही.
प्रभुपाद ठामपणे लिहितात तिथे, अशा राष्ट्रामध्ये कोणीच सुखी राहू शकत नाही, कोणीच सुखी राहू शकत नाही. लोकांनी वर्णाश्रम धर्माचे पालन करणे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे, आणि लोक वर्णाश्रमाचे व्यवस्थित पालन करतात की नाही हे पाहणे राजाचे अत्यावश्यक कर्तव्य आहे. हे शब्द किती पॉवरफुल वापरलेत बघा. एवढे पॉवरफुल शब्द वापरून देखील आपल्या भक्तांना याच्याशी काही देणं घेणं नाही असं वाटतं. एक तर आपण प्रभुपादांची पुस्तकच वाचत नाही, वाचले तरी स्वतःच्या मनाने नवीन काहीतरी निर्माण करतो. हे शब्द साधे सुधे नाहीत. जेव्हा एखादा आचार्य, एखादा साधू संत जेव्हा आपल्या पुस्तकामध्ये असे शब्द वापरतो, अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे, अत्यावश्यक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मूर्खांनो हेच सिरियसली घेतलं पाहिजे. दुसरं काय आहे? प्रभुपाद जय, प्रभुपाद जय, प्रभुपाद म्हणून काय उपयोग नाही. प्रभुपाद इथे ओरडून ओरडून सांगतात हे कंपल्सरी आहे, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे अत्यावश्यक आहे. आपण म्हणतो हे कलियुगात शक्य नाही. कोणी सांगितलं तुम्हाला कलियुगात शक्य नाही? कलियुगात जरी भगवान श्रीकृष्णाने जरी येऊन सांगितलं कलियुगात शक्य नाही, तरी आपल्या आचार्याने सांगितले म्हणून आपण तेच केलं पाहिजे. त्याला म्हणतात आचार्य उपासना. प्रभुपादांचे जवळजवळ सगळे गुरुबंधू प्रभुपादांना सांगत होते. ज्यांना ज्यांना प्रभुपाद भेटले त्या सर्वांनी प्रभुपादांना सांगितलं हे शक्य नाही, तुम्ही जाऊ नका पाश्चात्य देशामध्ये, काही प्रचार होणार नाही, आम्ही 10 वेळा जाऊन आलोय, तुमचं वय झालंय, मराल तिथे जाऊन थंडीमध्ये. प्रभुपाद म्हटले मेलो काय आणि जगलो काय, इथे जगून काय उपयोग आहे? गुरुच्या आदेशाचं जो पालन करत नाही तो मेलेल्यातच जमा असतो, त्याच्या जगण्यात पण काही अर्थ नाही. गेले प्रभुपाद. मग तसंच हे वर्णाश्रम होऊ दे नाही होऊ दे, तुम्हाला काय फरक पडतो? प्रभुपादांनी सांगितलंय ना, करा. मूर्ख आपला तो भक्त, काय मला कधी कधी खूप राग येतो. काय नाही, एकदम इंटेलिजंट असल्याचा दावा करतो तो. ऍक्च्युली चैतन्य चरण दास, समथिंग लाईक दॅट. पुण्यात काय चैतन्य भक्ती विकास महाराज समजावून सांगायला प्रभुपादांनी हे सांगितलंय, प्रभुपादांनी हे सांगितलंय, प्रभुपादांनी सांगितलंय. तो आपलं तासभर रट्टा मारतोय, मला असं वाटतंय, मला असं वाटतंय, मला असं वाटतंय. अरे तू कोण आहे? प्रभुपादांचं वरिष्ठ शिष्य तुम्हाला सांगतायत, आणि प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य चुकून पण म्हणत नाहीत बरं का मला असं वाटतंय. ते मात्र सांगतायत प्रभुपाद या अध्यायात इथे सांगतायत, या तात्पर्यात इथे सांगतायत. तो आपला सूर लावलाय, मला असं वाटतंय, मला असं वाटतंय, मला असं वाटतंय. हा आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ज्याला वाटतंय ना मला असं वाटतंय, तो कधीच भक्त होऊ शकत नाही. आम्हाला पण भेटतात असे बरेचसे, मला असं वाटतंय, मला असं वाटतंय, मला असं वाटतंय मुलींना शिक्षण दिलंच पाहिजे. अरे भगवान श्रीकृष्णाने जर येऊन सांगितलं ना मुलींना शिक्षण द्यायला पाहिजे, तरी आम्ही देणार नाही, कारण प्रभुपादांनी सांगितलं दिलं नसलं पाहिजे. कारण आम्ही रोज उठून म्हणतो जय प्रभुपाद. मग बंद करा जय प्रभुपाद म्हणायचं, हो की नाही? व्हेरी सिरियसली घेतलं पाहिजे. का सिरियसली घेतलं पाहिजे? कारण जेव्हा एखाद्या साधूला, बघा साधू हा खूप सौम्य हृदयाचा असतो, सौम्यता आहे त्याचं लक्षण असतं, सौम्यत्व. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या कितव्या अध्यायात सांगतात? 16व्या अध्यायात सांगतात मनाची तपस्या. कितव्या अध्यायात सांगतात? 16व्या का 17व्या अध्यायात मनाची तपस्या, रजोगुणी तमोगुणी सत्वगुणी मनाची, बोलण्याची जे कॅटेगरी सांगितले ना, तिथं मनाच्या तपस्येमध्ये सांगितलंय मन सौम्य असलं पाहिजे. सौम्यत्व. सौम्यत्व म्हणजे काय? मृदू, कोमल, मृदू हृदयाचा, सौम्य हृदयाचा व्यक्ती म्हणतोय अनिवार्य आहे, इम्पॉसिबल, हे अत्यावश्यक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याला चिंता नाही मला लोक साधू म्हणतील की नाही एवढ्या कठोर बोललं तर, कारण त्याला काळजी आहे तुमची. तुम्ही त्याचे शब्द सिरियसली घेत नाही. किती चुकीची गोष्ट. हो की नाही? ते आपण केलं पाहिजे. मारो बी राखो बी जो इच्छा तुम्हार, प्रभुपादांनी सांगितलंय तेच केलं पाहिजे.
नाहीतर कुठली गती नाही. है? गुरु बिना कुठली गती नाही. हरे कृष्ण. थोडस मी सुरुवातीलाच म्हटलं की थोडस तुम्हाला हे 2-3 अध्याय संपेपर्यंत बोर होणार, कारण या 2-3 अध्यायामध्ये हेच आहे. वर्णाश्रम 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 वर्णाश्रम. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.